लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करू. म्हणजे तुम्ही एकदम सगळा मॅटर एकदम क्लिअरच करून टाकला. आपल्याला पटलं तुमचं म्हणणं. हो, पण म्हणजे इतक्या लवकर आपली तयारी होईल की नाही? आजपासूनच सुरुवात करूया तयारीला. हा म्हणजे हे बघा, जेवणाचं आपण आग्रहावर करू. म्हणजे काय आहे, आमच्या आरुनी आग्रहासाठी एवढं केलंय, आता आग्रहाने तिच्यासाठी करायला हवं का नको? हा तेव्हा जेवण इथंच करू काय? हा एकदम करेक्ट. चला सगळ्यांचं तोंड गोड करूया. आपू, हो घे देसूया. म्हणजे आता 3 दिवसानंतरचा मुहूर्त पक्का. आरू नमस्कार कर. हो अहो राहू दे, आज राहू दे, पुढे वाकायचंच आहे तिला. नाही मी काय म्हणतो, तशी थोडी घाईच होतीये. नाही म्हणजे पण करू करू आपण सगळं करून 3 दिवसात. हो काय काय रे? हो आपण सगळे आहोत ना, करूया सगळे मिळून काय? हो हा म्हणजे काय, आपण आहेत ना सगळे. हा करून टाकू. नाही वत्सलाबाई, म्हणजे तुम्हाला एकदम असं क्लिअर बोललेला आवडतो म्हणून विचारतो. तुम्ही राग मानू नका. म्हणजे तुमच्या काय अपेक्षा? नाही माझ्या काहीही अपेक्षा नाहीयेत, पण तन्मयच्या काही अपेक्षा असतील तर तोच सांगेल. काय तन्मय? माझ्या अपेक्षा मी बोललोय आधीच, बाकी काय नाही. हो मला पण बोलायचं होतं. ये ना बस. काय झालं? आपलं बोलणं झालं ना या विषयावर? मग आता तरी मला असं वाटलं की सगळं पूर्ण होण्याआधी तुझ्याशी या विषयावर एकदा बोलावं, तुला एकदा विचारावं. विचार. या लग्नाकडनं तुझ्या काही अपेक्षा असतील तर प्लीज सांग. आता तू विचारतेस आहेस म्हणून सांगतो. हो, या लग्नाकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. इनफॅक्ट बऱ्याच आहेत. काय? तुझ्याशी लग्न झाल्यावर माझी ही अपेक्षा आहे की तू माझी व्हावीस, तुझी सुख दुःख माझी व्हावी, तुझ्या हसण्यावर रडण्यावर, तुझ्या हसण्यावर माझा हक्क असावा. तो तर तू कधीच मिळवलायस तन्मय. आता माझं असं काही उरलंच नाहीये. माझं मन, माझे विचार सगळं तू व्यापलंयस. पण एकच गोष्ट आहे, काय?
माझं प्रत्येक चूक तुझं आहे, पण माझं दुःख मी तुझ्या वाट्याला कधीच नाही येऊ देणार, कधीच नाही. आणि बाकी जे जे माझं आहे ते सगळं तुझं आहे. हो, हो, लग्नानंतर. बघा, तू आत्ता म्हणालीस की जे जे तुझं आहे ते माझं आहे, म्हणजे आग्रह पण माझंच झालं. मग लग्नाच्या दिवशी पक्वान्न काय ठेवूया? काय तन्मयला आरोहीला दोघांना जे आवडेल ते ठेवूया. हो. तुमची आग्रहाची काय आहे स्पेशालिटी? हो, आहे ना. पुरणपोळी आहे, गुलाबजाम आहे, श्रीखंड. चालेल, ठेवूया ते मग. चालेल. तन्मय कुठे राहिला? आता लग्न होईपर्यंत काय बघायला नको, एकमेकांना सोडणार नाहीत ते. हे अप्पू, फारच मस्करी करतेस हो तू दोघांची. तुझं सुद्धा लग्न होणार आहे. आलेच. या या. काय झालं की नाही बोलून तुमचं? हो, झालं. एवढूसा वेळ पुरला तुम्हाला? रे, लग्न होईपर्यंत एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे तुम्ही. खरंय, माझी काहीच हरकत नाहीये. तुला थांबायचं तर थांब. जाईन मी माझी. नाही नाही, झालंय बोलून आमचं. अरे मग अजून बोलायचं ना काहीतरी. बोरिंग आहात यार तुम्ही. हे अप्पू, बरोबर आहे तिचं. तन्मय, तू एक काम कर, आरोहीला घेऊन कुठेतरी बाहेर जा फिरायला. म्हणजे तुम्हाला दोघांना मोकळेपणाने बोलता येईल. आम्ही कोणी नसू ना तिथे त्रास द्यायला. ये होईना बात. जाच आता कुठेतरी. जा. अरे खरंच जाऊन या तन्मय. एकमेकांशी छान गप्पा मारा, समजून घ्या एकमेकांना. आता 3च दिवसांनी संसार सुरू करायचा आहे तुम्हाला. आता कसला विचार करताय? अरे एन्जॉय. जा ताई जा, जी ले अपनी जिंदगी. हो, खरंय खरंय. दोघं जा कुठेतरी. चला मग मी निघ. हं, या ना, मी आलेच. हा. या. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? जा ना लवकर. जागा सुचत नाहीत का? मी सांगू का? म्हणजे असं नाही नाही झाडाच्या नाही मागं. नाही नाही. ते मी ठरवतो. भूल गए यार तू मुझे. ठीक है, देखती हूँ मैं तुझे बाद. आपण ना प्लॅन कॅन्सल करू. नहीं नहीं नहीं, सॉरी, मी मस्करी करत होते. जा तू तो सिरियस हो गया यार बिडू. हाँ? जा लवकर आता. एन्जॉय. ड्रामा झाला. जाऊ आता. बाय.
याला म्हणतात खरं प्रेम. हे काय आई, तू एकटीच? तन्मय कुठे गेला? तो गेला आरोही बरोबर. आता बायको आली की आईकडे कोण लक्ष देणार ना. आई, ही गंमत केली ग. मीच सांगितलं त्याला आरोहीला घेऊन जा फिरायला म्हणून. एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ द्या. कमाल आहे. खरंच तू त्यांना जायला सांगितलंस? तुला काय वाटतं हा? मुलं मोठी झाली की त्यांना स्पेस दिली पाहिजे हे काय मला कळत नाही हा? माझं लग्न झालं तेव्हाच्या गोष्टी वेगळ्या होत्या. बरंच काही राहून गेलं. आता करू दे त्यांना. तू ना बेस्ट आई आहेस खरंच. तन्मयचं लग्न झालं की त्याची चिंता मिटेल. मग तुमच्याही लग्नाचं बघू. माझं बघू का नंतर? तन्मयचं लग्न 3 दिवसावर आलंय आणि आपली काहीच तयारी झालेली नाहीये. करवली म्हणून मला खूप मिरवायचंय. मिरव मिरव. आता मिरवायचेच दिवस येणार आहेत. तन्मयचं सुद्धा लग्न झालं ना की नशीब उजळेल. सगळं त्याच्या प्लॅन प्रमाणे होतंय खरं. म्हणजे अगं प्रत्येकाचे काहीतरी आयुष्याबद्दल प्लॅन्स असतात ना. शिक्षण, नोकरी, मग लग्न. आपल्या तन्मयचं सगळं वेळच्या वेळेला होतंय त्याच्या प्लॅनिंग नुसार. हो, घरात सून येणार म्हणजे लक्ष्मी येणार. भरभराट होईल. हा? मी बोलत काय बसलीये? चला कामाला लागा. शुभ कार्य आहे 3 दिवसावर. चला चला बाई. आपले घरचे पण हुशार आहेत ना. आपल्याला एकांत हवा हे त्यांना बरोबर कळलं. इथे किती शांत आहे ना. मला आपल्यात कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स, ट्रॅफिक, ध्वनी प्रदूषण नको आहे. हे पण इथे कोणीच कसं नाहीये. कोणी असतं तरी मला फक्त तूच दिसली असतीस. तुझाच आवाज ऐकू आला असता. मानू वक्तम सगळे आहे. खरंच आहे. एरवी मी इतकी शांत मी कधीच नसते. सतत ना माझ्या डोक्यात काही ना काही विचार चालूच असतात. अरे कसले विचार आरोही? दुसरं काय याद्या, काम, ते सगळ्यांचे हिशोब, हे सगळे. शांत शांत शांत, एकांत, शांत. आरोही तू जिथे आहेस ना तिथली राहा. शांत. मी असं सगळं कधी केलंच नाही रे. खरंच शांत नाही राहिले. स्वतःसाठी कधी असा वेगळा वेळच नाही काढला.
स्वतःसाठी कधी जगलेच नाही. माझंही तेच झालं. पण आपण आता एकमेकांसाठी जगू. सॉरी. का? म्हणजे बघ ना, आता आपलं लग्न होतंय. ह्या काळात मनात अशी फुलपाखरं उडत असतात ना, ते छान वाटतं. आणि माझं मन मात्र जबाबदाऱ्यांनी भरलंय. तुम्हाला इतक्या छान ठिकाणी घेऊन आलास. इतकी शांत रोमॅन्टिक जागा आहे ही. पण ना मी तुझा हात हातात घेतला ना तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी साधं तुला कधी गिफ्ट पण नाही दिलं. मला नाही जमत हे सगळं. मला असं वाटतं मला प्रेम नाही व्यक्त करतायत. नाहीच जमत मला. अरे तुला माहित आहे, माझ्यासाठी सगळ्यात चांगलं आणि प्रेशियस गिफ्ट काय? तुझा हा गोडवा. मला अजून काही नको. आपण आधी का नाही भेटलो एकमेकांना? बघ ना, आयुष्याच्या अशा टप्प्यावर भेटलोय आपण. तुला माझी, मला तुझी अशी गोड गोड गुलाबी गुलाबी स्वप्न नाही पडली. आणि आपण काय आता कॉलेजमध्ये नाही जात. आपण जबाबदार आहोत, समजूतदार आहोत. आपली पण स्वप्न आहेत, पण थोडीशी वेगळी. आपल्याला सगळं सेट करायचंय, सगळं व्यवस्थित करायचंय, सगळ्यांना खुश ठेवायचंय. देर आहे दुरुस्त आहे. मला फक्त तुला खुश ठेवायचंय. माझ्याकडे हे म्हणण्याची पण लिबर्टी नाहीये. नाही म्हणजे मला खूप आवडलं असतं हे सगळं. माझ्या नवऱ्यासाठी जगायचं, याची जबाबदारी घ्यायची, त्याच्या आयुष्याची, त्याच्या सुखाची. पण मी असं नाही करू शकत. त्यामुळे मला आत्यासाठी काहीतरी करायचंय रे. कारण तिने खूप केलंय माझं. लहानपणापासून माझी काळजी घेतली, स्वतःचं सुख बाजूला ठेवलं, कधीच काहीच कमी नाही पडू दिलं. आणि माझी अप्पू तिथं काळजाचा तुकडा आहे माझ्या. तिला कसं वेगळं करू मी? आणि माझा आग्रह. आग्रहाचं काय?